आजी आई आई हे काय करताय तुम्ही आई आई अहो सोडा सिद्धू सिद्धूचा फोन आहे हा सिद्धू वहिनी लक्ष्मी काकूंना सांगा की भावना आणि आमचा बाळ दोघंही सुखरूप आहे. हा मी सांगते पण बरं बरं आई आई सिद्धू काय बोलतोय असं का बोलतोय भावना आणि तिचं बाळ सुखरूप आहे म्हणून भावना आणि बाळ ठीक आहे आई हो काय केलं तुम्ही हे? किती हात भाजलाय थांबा मी बर्फ घेऊन येते आलेच तेव्हा तुझे लाख लाख आभार माझ्या भावनाला आणि बाळाला तू सुखरूप ठेवलंस आई हे घ्या बघू जरा हात बघू आई गो अगं किती भाजलंय हे सासूबाई सासूबाई पडल्या सासूबाई सासूबाई तुम्ही ठीक आहात ना वीणा काय आई त्या ठीक आहेत तुम्ही पडल्या कशा माफ करा मला वीणा अगं आई तुम्हाला माहितीये तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला थांबवण्यासाठी आजी किती प्रयत्न करत होत्या हो ते करत असतानाच त्यांचा तोल गेला आणि पडल्या त्या सासूबाई माफ करा मला आई एवढी हालचाल त्यांनी केली ना मला वाटतंय लवकरच त्या खंबीरपणे आपल्या पाठीशी उभ्या राहतील पण आई नेमकं झालं काय होतं सिद्धूने असा का फोन केला सिद्धूचा मगाशी फोन आला भावना आणि त्याची आई दोघी पडल्या काय हे घरात नाही यांना फोन लावते तर यांचा फोन बंद येतो तुला पण फोन केला तूही फोन उचले ना हो मग देवाला भेटीशी धरण्याशिवाय काही पर्याय नव्हता ग माझ्याकडे आई कदाचित मी इथे असते ना एवढं सगळं झालंच नसतं नाही तू नको स्वतःला दोष देऊ एखादा दिवस असा परीक्षेचा असतोच मी सुद्धा देवाची परीक्षा घ्यायचंच ठरवलं ना आज जर भावना आणि तिच्या बाळाला काही झालं असतं तर देवाला माफ नसतं केलं मी खरंच नाही नाही पण आता इथून पुढे आई मी तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही आई बघितलं ना कुठं काही होऊ दे पण संशय काय शेवटी आमच्यावरती आहे ना आता तू मला एक सांग संपत आई मी काय केलं होतं म्हणून तोंडाला वाटेल तसं येईल ते बोलला डॉक्टर रिपोर्ट्स आले का हो घाबरू नका तुमची मिसेस भावना आणि आई दोघी सुखरूप आहेत याचा अर्थ मी आईला आणि भावनाला घरी घेऊन जाऊ शकतो ना हो आम्ही त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो हां तुम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करा मी नर्सला सांगतो ठीक आहे हॅलो माया आईला आणि भावनाला घरी घेऊन जाते त्वरित तत्काळ ताबडतोब गाडी पाठव थांब सिद्धू अरे थांब कशाला आता सिद्धू कशी भावना नक्की ठीक आहे ना काका काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ नुकतंच डॉक्टरांनी सांगितलं की आपण भावनाला घरी घेऊन जाऊ शकतो सिद्धू आम्हाला भावनाला भेटता येईल का रे हो काका विचारता काय चला ना घेऊन जातो मी तुम्हाला चल, थांबा लगेच. थांबा काय आहे ना भावनाची आई म्हणजे आता तिला भेटायला इतकी घाई कशाला करताय तिला तर आता तुमच्याबरोबरच घेऊन जायचं आहे तुम्हाला म्हणजे अरे काय म्हणजे काय सिद्धिराज नाहीतरी तुला तुझ्या बायकोच्या बाबतीत आम्ही काहीतरी करत असतो असं सारखं वाटतं मग बघ आता यापुढं पण काहीतरी घडलं
तू उगाच आमच्या नावाला बट्टा नको ना बाळा. काय आहे ना भावनाची आई, आता तुम्हाला यातलं काही माहीत नाही असं दाखवू नका. नाही म्हणजे सिद्धूनं तुम्हाला सगळं सांगितलं असेलच. याचं काय आहे ना, आमच्या सिद्धूला आमच्यापेक्षा तुम्ही जास्त जवळचे वाटता. त्यामुळं श्रीनिवासराव आणि भावनाची आई, मी अगदी हात जोडून मान्य करते, अगदी हात जोडून. हे नाही हो, आम्हाला तुमच्या भावनाची काळजी नाही घेता येत. आता बघा ना, म्हणजे सतत काही ना काहीतरी त्या भावनाच्या बाबतीत घडतच असतं. आता बघा, त्या आमच्या रेणुकानं तिला मुद्दाम खाली पाडली. त्यामुळे कसं आहे ना, तिची काळजी तुम्हीच चांगलं घ्या. एक काम करा, तिला अशीच घरी घेऊन जा आणि चोरोटी भरल्यानंतर तिला परत सासरी पाठवा. हो चालेल आम्हाला. हो नाही, आम्ही अगदी मनापासून तिची काळजी घेऊ. हा हे बघा, तुम्ही म्हणाल तसं सगळं करू, पण एकदा मला आधी भावनाला बघू दे. तिला जोपर्यंत मी बघत नाही ना, मला लक्ष्मी, सिद्धू, भावना कुठल्या रूम मध्ये? 420. बरं चल, आम्ही जातो. ठीक आहे, पण भावना जर तिच्या माहेरी जाणार असेल तर मी सुद्धा तिच्या बरोबरच जाणार आहे. काय रे, तुझं काय काम आहे तिथं? तुझी बायको गरोदर आहे, तिला आरामाची गरज आहे, तुला नाही. जिथे माझी बायको तिथे मी. या काळात मी माझ्या भावनाची काळजी घेणार आहे, काहीही झालं तरी. हो जयंत सर, खरंच मला तुमचं हे घर अजिबात आवडलं नाही. म्हणजे असा ब्लॅक डार्क शेड कोण देतं घराला? किती किती नेगेटिव्ह वाईब्स येतात या घरात. आणि तुमच्या घरात कुठेच खिडकी नाहीये. नाही म्हणजे सूर्यप्रकाश, मोकळी हवा कशी येणार घरामध्ये? आणि हे फर्निचर, एवढं अपटाईट फर्निचर कोणाच्या घरी असतं? नाही, इथे आल्यावर मी कुणाच्या तरी घरी आली असं वाटत नाहीये मला, तर मी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये आले असं वाटतंय. नाही म्हणजे घर कसं असायला हवं? वेलकमिंग वाटायला हवं, त्या घरात आल्यानंतर आपलेपणा वाटायला हवा, मायेची ऊब जाणवायला हवी, पण तसं काहीच वाटत नाहीये. आणि हे सगळे शो पीसेस, म्हणजे हे बंद केलेल्या कुंड्या, हे वाळलेलं झाड, खूप खूप डिस्टर्बिंग आहे सर हे. त्यात ते किचन, ते तर अगदी ॲडमध्ये दाखवतात तसं आहे. सॉरी जयंत सर, पण मला तुमचं घर हे घर वाटतच नाहीये. एक सांगू का, हे घर बघून ना मला असं वाटतं की हे घर राहण्यासाठी नाही, तर कुणाची तरी घुसमट करण्यासाठी तयार करण्यात आलं. जेल सारखं वाटतंय मला हे घर, जेल सारखं. अंधार कोठडी असलेलं जेल. जयंत सर, तुम्ही कसे राहता या जेलमध्ये? बस में शामी, बस. ही जेल नाही, घर आहे. आणि हेच घर होतं आपलं, आपल्या दोघांचं.